तर मतदार यादीतील घोळ सोडवणार कोण असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। लाडक्या बहिणींना अजून 2100 रुपये दिले नाहीयेत, भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना केलंय। फसव्या घोषणा केलेल्या आहेत, कारण भाजपला ही जुनी सवय खोटं बोलण्याची आणि भाजप शासनला, भाजपच्या राजवटीला देखील अशा घोषणा करण्याची जुनी सवय। आपल्याला आठवत असेल, निवडणुकीपूर्वी म्हणजे राज्याची जेव्हा निवडणूक झाली त्याच्या आधी भाजपनी लाडकी बहिणी 2100 रुपये देऊ हे सांगितलं होतं, अजून तेही झालेलं नाहीये। गावोगावी जाऊन आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, कर्जमुक्ती करू हे सांगितलं होतं। आपण गेल्या 1 वर्ष पूर्ण पाहिलंय, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत। आणि आपल्याच माध्यमातून लोकांना सांगणार आहे की ह्या घोषणा आहेत त्या फसव्या आहेत, भाजप खोटं बोलत आहे, ह्याला बळी पडू नका, फसून जाऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।